लातूर महानगरपालिकेमध्ये 18 प्रभागामधल्या 70 जागांसाठी निवडणूक पार पडतेय। भाजप, अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होतीये। सर्वाधिक इच्छुक उमेदवार भाजपकडे होते। भाजपने 17 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट नाकारलंय। याचबरोबर अनेक जुन्या कार्यकर्त्यांनाही तिकीट दिलेलं नाहीये आणि यामुळे सर्वाधिक असंतोष भाजपमध्ये पाहायला मिळतोय। या सर्वांनी एकत्र येत आम्ही निवडणूक लढवणार असं म्हणत बंड पुकारलेला आहे। या सगळ्याचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वर यांनी। लातूर महानगरपालिकेच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत। 70 जागेसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत होणार आहे आणि यात सर्वात जास्त बंडखोरीचा सामना करावा लागतोय तो भारतीय जनता पक्षाला। कारण त्यांनी 17 स्टँडिंग नगरसेवकांची तिकीटं नाकारली आणि अनेक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात आलं नाही। यामुळे ते सर्व आता एकत्र येऊन वेगळा पर्याय आम्ही निवडू, अपक्ष निवडणूक लढवू अशी भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे भाजपासमोर सर्वात जास्त बंडखोर निर्माण झालेल्या कारणानं त्यांची डोकेदुखी वाढणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।